Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। इतकं पोलीस प्रोटेक्शन असलेल्या या महिला कुणी मंत्री नाहीत, नाही कुणी अधिकारी, फक्त नगरपंचायतीला नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरायला आलेल्या एक उमेदवार। यांचं नाव उज्ज्वला थिटे। होते यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, काय करते नेमकं? आणि हे जे हसत आहेत ते आहेत राजन पाटील। मोहोळचं राजकारण ज्यांच्या भोवती फिरतं ते पाटील। पाटलांनी आपली ताकद लावून सगळे नगरसेवक बिनविरोध आणलेत, तरी नगराध्यक्ष पदासाठी मात्र निवडणूक होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ड्रामा एखाद्या थरारक चित्रपटासारखाच आहे। सोलापूरसह राज्यभर गाजत असलेल्या याच थरारक राजकारणाची ही गोष्ट। मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, मी त्यासाठी इच्छुक होते, पण गेले 4 दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता, कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स, वेगवेगळ्या गाड्या, वेगवेगळ्या रस्त्याने माणसं काही उभा केलेली होती। अनगरला देखील स्वातंत्र्य पाहिजे, मोकळा श्वास पाहिजे, मोकळेपणाने लोकांना बोलता फिरता आलं पाहिजे, मोकळेपणाने तिथं लोकांना निवडणुका लढता आल्या पाहिजे, उभारता आलं पाहिजे, आरोप टिप्पणी करता आली पाहिजे। आणि हेच खरं लोकशाहीचं सौंदर्य आहे। हे सगळं सौंदर्य जो आहे ते संपवून टाकलेलं आहे अनगरकर पाटलांनी। अहो, तो मोठा हायवे, इथं पोलीस आहेत, इथं कायद्याचं राज्य आहे। तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना। अनगरच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उज्ज्वला थिटे सोमवारी पहाटेच पोहोचल्या। हा अर्ज भरण्यासाठी 2 दिवसांपासून प्रयत्न करत असल्याचं थिटे सांगतात। यासाठी अनेक अडचणींचा सामना सुद्धा करावा लागला असं सुद्धा त्या बोलून दाखवतात। अजितदादांच्या पक्षाकडून उज्ज्वला थिटेंना एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यांनी अखेर अर्ज भरला। त्यांच्या मागे 10-12 गाड्या फिरत असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केला। मी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता, मी त्यासाठी इच्छुक होते, पण गेले 4 दिवस झालं मला ते उमेदवारी अर्ज दाखल करता येत नव्हता, कारण रस्त्याने सगळे ट्रॅक्टर्स, वेगवेगळ्या गाड्या, वेगवेगळ्या रस्त्याने माणसं काही उभा केलेली होती, त्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकत नव्हतो। आणि पोलीस संरक्षण 2-3 मी मागत होते तर मला पोलीस संरक्षण दिलं जात नव्हतं। मी कालही प्रयत्न केला तर एक 10 ते 15 गाड्या माझ्या मागे परत पाठलाग करत आल्या। त्यामुळं काल मी मोहोळ पोलीस स्टेशन येथे खूप त्यांना विनवणी केल्यानंतर आज PI सर हेमंत शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरपूर मला सहकार्य केलं। त्याबद्दल हेमंत शेंडगे सर तुमचे खूप खूप मी आभारी आहे की त्यांनी पोलीस संरक्षणाचा ताफा आम्हाला दिला आणि आम्ही सुरक्षितरित्या तिथं गेलो। तिथे आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तिथून आम्ही व्यवस्थित शेंडगे सरांच्या नेतृत्वाखाली आम्हाला व्यवस्थित इथं पोहोच केली। त्यांचं असं मत आहे, म्हणजे राजन पाटलांचं असं मत आहे की बाबा त्यांनी नगरसेवक पदासाठी जर का विचारणा केली असती आम्हाला तर आम्ही बिनविरोधपणे त्यांना निवडून दिला असतं, मात्र हा सगळा पब्लिसिटी स्टंट जो आहे तो त्यांनी केलेला आहे। अशा पद्धतीचं त्यांनी पब्लिसिटी स्टंटचं काय, तसं त्या मानानं जर पाहिलं तर माझा प्रभाग 4 नंबर जरी म्हणलं तर तो अनुसूचित जातीसाठी पडलेला होता, मग मी तिथून नगरसेवक कसे होणार होते? आणि दुसऱ्या त्या वॉर्डमधून जर मी भरायचं म्हटलं माझ्या वॉर्डमधून तर मला सूचक आणि अनुमोदक कुणीही नव्हते। नगरसेवकासाठी 2ची गरज असते। माझा मुलगा एकटाच सूचक आहे, नगराध्यक्ष पदासाठीच्याच इच्छुक मी होते, नगरसेवकासाठी नव्हतेच। त्यांचं असं म्हणणं आहे तुमची जर इच्छा असते तर गावातलं कोणीही माघार घेतली असते आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊन मग त्यांनाच म्हणणं तसं आहे तर त्यांनी प्रत्येकाला मुलगी सून वगैरे म्हणतात ना, तर मलाही मुलगी म्हणून स्वतःच्या सुनेचं घेतलं असतं त्यांनी अर्ज माघार आणि मला द्यायचं होतं नगराध्यक्षपद। नगरसेवक का, मी पण पाटलाचे होते ना, मला नगराध्यक्षपद द्यायचं होतं त्यांनी मुलगी समजून। उज्ज्वला थिटेंनी थेट चॅलेंज केलंय राजन पाटलांना। याआधी त्यांनी पाटलांवर गंभीर आरोप केलेत। तर ते गेली 2 वर्ष झालं ते काय काय ते तुम्हाला माहिती आहे, ते सांगणं काय उचितच नाही ना। आता तुम्ही अर्ज दाखल केलेला आहात, एवढ्या सुरक्षेच्या यंत्रणामध्ये जाऊन तुम्ही अर्ज दाखल केला, म्हणजे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया एवढी मोठी, पुढे अर्ज हा टिकेल का, एक पहिला प्रश्न। दुसरा, टिकल्यानंतर निवडणुकीनंतर प्रचार कसा करणार आहात, गावात अशा सुरक्षा यंत्रणा प्रचार करणार? तशी सुरक्षा यंत्रणा परत मला प्रचाराच्या वेळेस मिळेल की नाही ते आता मी सांगू शकत नाही, पण
बघते, मी प्रयत्न करते आता माझ्या परीने मला कसा प्रचार करता येईल तो. राजन पाटलांच्या सुनबाई प्राजक्ता पाटलांनी भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. तसं तर ही निवडणूक बिनविरोध होईल की काय असं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र भाजप विरोधात राष्ट्रवादीकडूनच AB फॉर्म उज्ज्वला थिटेंना देण्यात आला आणि उमेश पाटलांनी जोर लावला आणि ही निवडणूक रंजक वळणावर येऊन पोहोचली. 60 वर्षानंतर पहिल्यांदा अनगर या गावामध्ये लोकशाहीचा उदय झाला. 60 वर्ष दंडेलशाही आणि झुंडशाहीच्या जोरावर लोकशाही मार्गाने ग्रामपंचायतीला सुद्धा उमेदवारी अर्ज भरू दिले जात नव्हते. म्हणून अनगरची ग्रामपंचायत जी आता नगरपंचायत झाली आहे ती मागच्या 60 वर्षापासून बिनविरोध होत होती. लोकशाहीचा गळा त्या ठिकाणी दाबण्यात येत होता. प्रचंड मुस्कटदाबी होती. उज्ज्वला थिटे या रणरागिणीने, जिनं खऱ्या अर्थानं वाघिणीचं दूध पिलेलं आहे, तिने आज गनिमी काव्यानं म्हणजे पहाटे 5 वाजता एकट्यानं जाऊन फक्त स्वतःच्या मुलाला बरोबर घेतलं आणि एकट्याने त्या अनगरमध्ये जाऊन नगरपंचायतीचं कार्यालय गाठलं. त्याच्यानंतर त्यांनी 112 नंबरला फोन केला आणि मग पोलीस यंत्रणा सगळी त्या ठिकाणी आली. अक्षरशः अनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराच्या करता AK-47 घेतलेले 10-12 पोलीस जवान, स्टेनगन घेतलेले 5-25 पोलीस, एवढी सुरक्षा उज्ज्वला थिटे यांचा अर्ज सुरक्षितपणे भरला जावा याच्याकरता पुरवावी लागली. याच्यावरून राजन पाटील यांचा किती जंगल राज या मोहोळ तालुक्यावर मागच्या 50 वर्षापासून होतं याचा विचार केला पाहिजे. आता थिटे आणि उमेश पाटलांनी आरोप केले असले तरी राजन पाटलांनी मात्र निवडणुकी आधीच अनगरमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. भाजपच्या झेंड्याखाली सगळे 17 नगरसेवक त्यांनी बिनविरोध निवडून आणले. भारतीय जनता पार्टीचा शिवाय हसत हसतच राजन पाटलांनी सगळे आरोपही फेटाळून लावले. असे बाहेरची माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला. याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनविरोध निवडणूक नगरपंचायत होती, त्यामुळे मग आपलं राहिलं सोयलं सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे. अहो, तो मोठा हायवे, इथं पोलीस आहेत, इथं कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला जर तसं काय झालं तर तुम्ही एखादा अर्ज देऊ शकता ना पोलिसात. पोलीस तर कोणाचे नाहीत, माझे नाहीत. पोलीसचं काम करत असतात. एकही अर्ज आतापर्यंत त्या मंडळीने कधी दिलेला नाहीये. ते कधी बाहेर येत नाहीत, ते घरात बसून सगळं करतात. आम्ही रस्त्यावर येतो त्यामुळे आम्हाला गुंड वाटतं आणि ते घरात बसतात त्यामुळे ते असे वाटतात. एकूणच अनगरसह मोहोळ नगरपालिकेची निवडणूक सुद्धा सध्या चर्चेत आहे. मोहोळ तालुक्यातील राजकारणाकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थिटे कशी लढत देतात, राजन पाटील आपल्या सुनबाईंना नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसवतात का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. विजय कुमार बाबरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.